तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी चा जो गणित भाग 2 हा विषय आहे भूमिती. तर त्याच्यातला निर्देशक भूमिती या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मध्ये पहिला प्रश्न आहे, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तरासाठी अचूक पर्याय निवडा. एकूण 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातला योग्य पर्याय तुम्ही निवडायचा. त्यातला पहिला प्रश्न बघा, एक्स अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपात आढळतो? आता हे लक्षात ठेवा, बिंदू जर एक्स अक्षावर असेल, ओके, बिंदू जर एक्स अक्षावर असेल तर वाय निर्देशक 0. वाय निर्देशक नेहमी काय असतो? 0. हे लक्षात ठेवा. जर एखादा बिंदू एक्स अक्षावर असेल तर त्याचा वाय निर्देशक 0 असतो. म्हणजे कुठला पर्याय ना? पर्याय सी मध्ये बघा, वाय निर्देशक किती दिलेला आहे? 0. म्हणजे याचं अचूक उत्तर काय येणार? पर्याय कुठला येणार? सी ए 0. जर वाय अक्षावर असेल तर एक्स निर्देशक 0, त्यामुळे 0 असं पण येईल त्याच्यात, किंवा 0 बी सारखं. सध्या एक्स अक्षावर आहे त्यामुळे वाय निर्देशक 0 म्हणजे हा येणार ए 0. आता याच्यामध्ये पुढे विचारलेलं आहे, एक्स अक्षाचं समीकरण कोणतं? खालीलपैकी एक्स अक्षाचं समीकरण कोणतं? तर एक्स अक्षाचं समीकरण विचारलं तर वाय बरोबर काय ना? 0. आणि जर वाय बरोबर विचारलं असतं तर एक्स बरोबर 0. सध्या काय विचारलं? एक्स अक्षाचं समीकरण बरोबर, खालीलपैकी एक्स अक्षाचं समीकरण कुठलं? वाय बरोबर 0. हे उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, इथे वाय बरोबर एक्स या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे असतात? याचा अर्थ वाय आणि एक्स दोन्ही पण समान असणार आहे. वाय बरोबर एक्स ही जी रेषा आहे त्याच्यामध्ये वाय आणि एक्स समान असणार आहे, त्यामुळे कुठला पर्याय बरोबर येणार? पर्याय ए, की ज्याच्यामध्ये दोन्ही पण समान आहे. ए. ओके, इथं वजा ए आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा. ए आणि ए. पहिला पर्याय वाय आणि एक्स समान असणार. तर आता चौथा प्रश्नामध्ये हा जो दिलेला बिंदू आहे हा कोणत्या चरणात असेल असं विचारलं. तर त्यासाठी समजा हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष आहे. एकूण 4 चरण आहेत, 1, 2, 3 आणि 4. तर पहिल्या चरणात चिन्ह काय असणार आहे? दोन्ही धन असणार. त्यानंतर पहिला ऋण आणि दुसरा धन. त्याच्यानंतर दोन्ही ऋण असणार तिसऱ्या चरणात. चौथ्यामध्ये धन आणि ऋण. तर याच्यामध्ये इथे बघा, इथे दोन्ही पहिला पण एक्स पण ऋण आहे आणि वाय पण ऋण आहे. दोन्ही ऋण असणारा चरण कुठला? तिसरं. म्हणजे दिलेला बिंदू हा कुठल्या चरणात असणार आहे? तिसऱ्या. ओके, तिसऱ्या चरणात. तर हे उत्तर इथं लिहा, पर्याय सी तिसऱ्या. त्याचं अचूक उत्तर आहे. तर आता पाचवा त्याच्यातला, ऋण 5, 5, 6, 5, 3, 5, 0, 5 या बिंदूंना सामावणाऱ्या रेषेचे स्वरूप कसे असेल? आता या प्रत्येकामध्ये बघितलं आपण तर पहिला निर्देशक असणार आहे एक्स आणि दुसरा वाय असणार आहे. तर याच्या बाबतीत कुठला निर्देशक समान आहे बघा प्रत्येकामध्ये? तर वाय निर्देशक समान. वाय निर्देशक या सगळ्यांमध्ये काय आहे? समान आहे. वाय निर्देशक समान असेल, ज्या बिंदूंचा वाय निर्देशक समान आहे तर त्यातून जाणारी रेषा ही एक्स अक्षाला काय येते? समांतर येते. ओके, कुठला पर्याय बरोबर येणार याच्यातला? एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा, हा पर्याय सी एक्स अक्षाला समांतर. कारण का? त्याचे वाय निर्देशक समान आहे म्हणून एक्स अक्षाला समांतर. एक्स निर्देशक जर समान असतील तर वाय अक्षाला समांतर. हे लक्षात ठेवा. तर आता योग्य पर्याय निवडा मधलं 6वं, इथे पी क्यू आर वगैरे हे बिंदू दिलेले आहेत. पी क्यू आर एस टी यापैकी चौथ्या चरणातील बिंदू कोणते? आता चरण म्हटलं की तुमच्या चिन्ह लक्षात आली पाहिजे. कुठल्या चरणात कुठला बिंदू आहे तो, चिन्ह त्याचे. तर बघा, एकूण 4 चरण येणार, 1, 2, 3 आणि 4. तर याच्यामध्ये पहिल्या चरणात दोन्ही पण काय असणार? धन असणार. दुसऱ्यामध्ये ऋण आणि धन. तिसऱ्यामध्ये दोन्ही पण ऋण येणार आणि चौथ्यामध्ये धन आणि ऋण. ओके, तर आपल्याला आता प्रत्येकावरून बघायचं. आता बघा, ऋण आणि धन, पहिला ऋण आहे दुसरा धन आहे, तर हा कुठला येणार? दुसऱ्या चरणात येणार. ओके, क्यू कुठला आहे? 3 वजा 4 म्हणजे धन आणि ऋण, तर हा येणार चौथ्या. म्हणजे हा येणार त्यातला चौथ्या चरण, धन आणि ऋण. त्यानंतर हा एक आहे आर, तो सुद्धा काय आहे? धन ऋण, चौथ्या चरणात. परत इथे दोन्ही ऋण म्हणजे हा तिसऱ्यात आहे. ओके, हा एक येणार चौथ्या मधला. दोन्ही ऋण म्हणजे तिसऱ्यात. ऋण आणि धन म्हणजे हा दुसऱ्यात. दुसऱ्यात. जस्ट मिनिट.
हा दुसऱ्यात आहे. तर कुठले बिंदू आहेत तर जे चौथ्या चरणात आहेत, तर त्याचा पर्याय आहे पर्याय बी, क्यू आणि आर हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर पर्याय बी 6व्याचा क्यू आणि आर हे चौथ्या चरणात आहेत, कारण त्याच्यामध्ये पहिला धन आणि दुसरा ऋण असे आहेत. तर बी पर्याय त्यातला योग्य आहे. तर आता प्रश्न क्रमांक 2, आकृतीत काही बिंदू दाखवले आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. पहिला प्रश्न आहे क्यू व आर या बिंदूचे निर्देशक लिहा. आता पहिला घेऊया आपण, जो पहिला आपल्याला शोधायचा आहे बिंदू क्यू. पहिल्यामध्ये बिंदू क्यू चे निर्देशक आणि दुसरं शोधायचं आहे बिंदू आर चे निर्देशक. ओके, बिंदू क्यू चे निर्देशक आणि बिंदू आर चे निर्देशक. पहिल्यांदा क्यू चे बघूया. तर क्यू चे काय येणार आहेत, तर बघा क्यूच्या बाबतीत इथे पहिल्यांदा एक्स अक्षावरचा म्हणजे एक्स निर्देशक बघायचं. एक्स निर्देशक किती आहे, -2, आणि वाय निर्देशक किती आहे त्याचा 2. लिहिताना पहिला एक्स लिहा -2 आणि नंतर वाय 2, म्हणजे याचं काय लिहिणार -2 आणि 2. त्याच्यानंतर आर चे निर्देशक. आर च्या निर्देशकाच्या बाबतीत बघा पहिला एक्स निर्देशक 4 आणि वाय निर्देशक -1. वाय अक्षावरचा x4 y -1. तो इथे लिहिला. एक्स आहे त्याचा 4 आणि वाय आहे -1. ओके, हे झालं पहिलाच. त्याच्यानंतर दुसरा, आता बिंदू क्यू आणि आर झाला, तर टी आणि एम चे निर्देशक लिहायचे. दुसरं बिंदू टी चे निर्देशक आणि दुसरा आहे बिंदू एम चे निर्देशक. एम चे निर्देशक. मग आता टी चे निर्देशक शोधताना, टी बघा बिंदू इथे आहे, हा टी आहे, तर तो टी कुठल्या अक्षावर आहे, तर तो वाय अक्षावर आहे टी. ओके, त्यामुळे टी चे निर्देशक कसे लिहायचे बघा. जर बिंदू वाय अक्षावर असेल तर त्याचा एक्स निर्देशक 0 घ्यायचा आणि टी वर किती आहे तो -1, 0 आणि -1. ओके, असं लिहा 0 आणि -1. ओके, त्यामुळे टी चे निर्देशक लक्षात आले असतील 0 आणि -1. त्यानंतर यम चे निर्देशक. यम कुठल्या अक्षावर आहे, तर एक्स अक्षावर आहे हा, त्यामुळे त्याचे निर्देशक एक्स अक्षावर असल्यामुळे 3 घ्यायचा आणि वाय 0 घ्यायचा. ओके, एक्स अक्षावर असेल तर त्याच्यात जास्त इथे इथे आपण काय घेणार, एक्स अक्षावर आहे त्यामुळे वाय 0 आणि एक्स निर्देशक त्याचा किती आहे 3 आहे. ओके, 3 0 त्याचं अचूक उत्तर आहे. ओके, हे झालं दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत. आता पुढे तिसऱ्या चरणात याचं उत्तर लिहिताना जास्त नाही, तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे. तर चरण देताना असे नंबर द्यायचे, हा पहिलं, हे दुसरं, हे तिसरं चरण आणि हे चौथं. घड्याळाच्या उलट्या दिशेने असे क्रम देता यायचे. ते चरण लक्षात ठेवा यांची जागा. तिसऱ्या चरणात म्हणजे कोणता बिंदू आहे तिसऱ्या चरणात, यस हा बिंदू आहे, त्यामुळे इथे तिसऱ्या चरणात यस बिंदू आहे असं उत्तर लिहा. याचं उत्तर यस किंवा असं बिंदू यस किंवा पूर्ण वाक्याला तिसऱ्या चरणात बिंदू यस आहे. कोणत्या बिंदूचे एक्स व वाय निर्देशक दोन्ही पण काय आहेत, समान आहेत, असा कुठला. आता त्यातला चौथा प्रश्न काय बघा, कोणत्या बिंदूचे एक्स व वाय निर्देशक समान आहे. आता इथं 0 लिहिलं, तर शून्यासाठी काय करा, इथे ओ घ्या. ओके, तर ओ बिंदू ओ च्या बाबतीत बघा, इथे असं लिहूया, बिंदू ओ चे निर्देशक मी शॉर्ट मध्ये लिहितो, त्याचा एक्स निर्देशक पण 0 आहे आणि वाय निर्देशक पण काय आहे 0 0 0. म्हणजे असा कुठला बिंदू आहे ज्याचे दोन्ही निर्देशक समान आहेत, तर तुम्ही उत्तर लिहू शकता बिंदू ओ चे एक्स व वाय निर्देशक समान आहेत आणि कुठले कुठले 0 0. ओके, तर ते त्याचं उत्तर आहे. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता तो कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहे ते लिहायचं. आता कोणत्या चरणात आहे हे जर ठरवायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक चरणामध्ये चिन्ह कसे आहेत ते माहिती पाहिजे. म्हणजे समजा आपण असा एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढला, तर त्यामुळे प्रतलाचे एकूण 4 भाग होतात, तर आपण चरण म्हणतो 1 2 3 आणि 4. तर एकूण 4 भाग झाले. तर पहिल्या भागामध्ये काय होणार, चिन्ह काय असतात, धनधन, दोन्ही पण काय असतात धनधन. दुसऱ्यामध्ये जर आपण बघितलं ऋण आणि
धन. तिसऱ्यामध्ये दोन्ही पण ऋण चिन्ह असतात आणि चौथ्यामध्ये धन आणि ऋण. ओके, तर ही चिन्ह आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे आपल्याला कोणत्या चरणात आहे ते कळून जाईल. आता त्याच्यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे 5 आणि -3. तर याची पहिल्यांदा चिन्ह बघा काय आहे. तर 5चं चिन्ह काही नाही म्हणजे धन आहे. 3चं चिन्ह काय आहे, ऋण आहे. मग धन 5चं चिन्ह काही नाही म्हणजे धन आणि 3चं ऋण. असं जर असेल तर तो कुठल्या चरणात येणार, तुम्ही डायरेक्ट हे उत्तर लिहिलं तरी चालेल, चौथ्या चरणात. ओके, हे झालं पहिल्याचं. आता दुसरं आहे -7 ऋण 7 आणि ऋण 12. तर ह्या दोन्हींमध्ये दोघांची चिन्ह काय आहेत, ऋण आणि ऋण. दोन्ही ऋण असतील तर कुठल्या चरणात येणार, तिसऱ्या चरणात. तुम्ही उत्तर लिहिताना फक्त कोणत्या चरणात आहे ते लिहिलं तरी चालेल. एक्सप्लेन करण्यासाठी मी चिन्ह काढतो त्याचे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये आहे -23 आणि 4 ऋण 23 आणि 4. तर याचं चिन्ह काय येणार, 23चं ऋण आणि 4चं काही नाही म्हणजे धनचिन्ह. तर ऋण आणि धन म्हणजे कुठल्या चरणात येणार, म्हणून दुसऱ्या चरणात. हे याचं उत्तर येणार तिसऱ्याच. चौथ्यामध्ये ऋण 9, ऋण 9 आणि 5. तर याच्यामध्ये कुठली चिन्ह आली, ऋण आणि 5चं चिन्ह काय आहे, धन. ऋण आणि धन. ओके, हे सुद्धा कुठल्या चरणात येणार, दुसऱ्या चरणात. आधी सारखंच आहे वरच्या उदाहरणात. त्याच्यानंतर 5वा 0 आणि ऋण 3. आता हे थोडस 0 आणि ऋण 3. ज्यावेळी दोन्हीपैकी एखादा निर्देशक जर 0 असेल, आता इथं कुठला निर्देशक 0 आहे, तर इथे पहिला असतो तो x, दुसरा असतो तो y. इथे x निर्देशक 0, x निर्देशक 0. म्हणून बिंदू कुठल्या अक्षावर असणार आहे, त्याच्याबरोबर उलट, म्हणून बिंदू y अक्षावर आहे. y अक्षावर आहे. तसंच आता 6वं बघूया. 6व्यामध्ये काय आहे, 6व्यामध्ये दिलेला बिंदू -6 आणि 0, ऋण 6 आणि 0. जसं मी सांगितलं, पहिला असतो तो x, दुसरा y. तर याच्यात कुठला निर्देशक 0 आहे, y निर्देशक. y निर्देशक बरोबर 0. जर y निर्देशक 0 असेल तर काय म्हणायचं, म्हणून बिंदू y च्या उलट काय येणार, y निर्देशक 0 असेल तर बिंदू x अक्षावर आहे. ओके, हे त्याचं अचूक उत्तर येणार. तर अशा प्रकारे बरोबर प्रश्नामध्ये आपल्याला 6 बिंदू दिले होते. आलेखावर स्थापन न करता फक्त चिन्हांचा उपयोग करून आणि 0 कुठे आहे त्याचा उपयोग करून आपण याची उत्तरं सांगितलेली. तर आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. त्यातला प्रश्न क्रमांक 4 मध्ये खालील बिंदू आलेख कागदावर स्थापन करा. आलेख कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हे बिंदू स्थापन करायचे. ABCDEF इथपर्यंत. तर हे बिंदू स्थापन करत असताना तुम्ही एक आलेख कागद घ्या. त्या आलेख कागदावर असे बिंदू मी आधीच घेऊन ठेवलेले आहे. तुम्हाला फक्त सांगतोय कुठले असणार आहेत ते. एक्स आणि वाय अक्ष 1-1 सेंटीमीटरवर अशा संख्या लिहा. ओके, 1, 2, 3, 4 वगैरे अशा संख्या लिहा. इथे एक्स अक्ष नाव द्या आणि इथे वाय अक्ष नाव द्या. ओके, आणि ते झाल्यानंतर मग बिंदू स्थापन करत असताना इथे सुरुवातीला पहिला आहे ई बिंदू. ई बिंदूचा एक्स निर्देशक 1 आहे, वाय निर्देशक 3 आहे. त्यामुळे ए इथे येणार. त्याच्यानंतर दुसरा बी आहे. बी चा एक्स निर्देशक पहिला -3, वाय निर्देशक -1 आहे, तो इथे येणार. त्याच्यानंतर सी चा एक्स निर्देशक 1 आहे आणि वाय निर्देशक -4 आहे, तो इथे येणार. हा बिंदू येणार. ओके, आणि त्याच्यानंतर डी जो आहे तर तो डी चा एक्स निर्देशक आहे -2 आणि वाय निर्देशक आहे 3, तो बिंदू इथे येणार. ओके, अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर ई हा 0-8 म्हणजे त्याचा x 0 म्हणजे तो वाय अक्षावर कुठं असणार आहे, -8 वर इथं असणार आहे. ओके, आणि F10 म्हणजे तो इथं. ओके, वेगळ्या यानं दाखवतो मी. F इथं असणार आहे 1-0. ओके, तर अशा पद्धतीनं काय करायचं, हे बिंदू घ्यायचे आणि इथं लिहायचं प्रमाण. दोन्ही अक्षावर प्रमाण लिहायचं. दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. एक्स व वाय दोन्ही अक्षावर किंवा नुसतं दोन्ही अक्षावर लिहिलं तरी चालेल. 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. या पद्धतीनं पॉईंट तुम्ही काय घ्यायचे, आलेख कागदावर घ्यायचे. ओके, इथं तुमचा आलेखाचा पण प्रश्न झालेला आहे. आता आपण जे पुढचे प्रश्न ते बघू. आता प्रश्न क्रमांक 5. शेजारील आलेखात रेषा LM वाय अक्षाला समांतर आहे. इथं आकृतीमध्ये दाखवलं. रेषा LM च ही जी रेषा दिली आहे LM,
याचं वाय अक्षापासूनचं अंतर, म्हणजे ह्या वाय अक्षापासूनचं अंतर किती आहे? तर बघा 1, 2, 3. रेषा LM चे वाय अक्षापासूनचं अंतर किती येणार आहे? 3 येणार आहे. ओके, तर हे त्याचं काय लिहायचं? उत्तर लिहायचं. 3 अंतरावर ते येणार आहेत. त्याच्यानंतर पुढे आता पुढचा हा प्रश्न 3 अंतरावर असं लिहा. पहिल्याचं उत्तर इथे 3. त्यानंतर PQR चे सहनिर्देशक लिहा. तर P चा निर्देशक किती आहे बघा P च्या बाबतीत? तर पहिला x घ्या. x किती आहे? 3. आणि y किती आहे त्याचा? 2. तर 3 आणि 2 येणार P चा. त्याच्यानंतर Q. Q च्या बाबतीत Q बघा इथे जस्ट मिनिट. Q पहिल्यांदा x घ्या, म्हणजे 3 आणि वजा 1. 3 आणि वजा 1. पहिला x नंतर y. आणि R च्या बाबतीत तो जो बिंदू आहे R, तो x अक्षावर आहे. त्यामुळे त्याचा x घ्यायचा 3 आणि y घ्यायचा 0. 3, 0 हे त्यांचे निर्देशक येणार. ओके, हा. आता हे नोट करा, कारण मी रफ करतोय आता. आता त्याच्यातला पुढचा तिसरा बिंदू L व M यांच्या x निर्देशकातील फरक किती आहे? आता L चा x निर्देशक आधी शोधून काढा. त्याला L चा x निर्देशक आणि दुसरं शोधून काढा M चा x निर्देशक. L चा x निर्देशक आणि M चा x निर्देशक. L चा x निर्देशक किती आहे? x कडे बघा फक्त. L च्या बाबतीत तिथे खाली येणार 3 x निर्देशक फक्त. आणि M चा x निर्देशक, M चा x निर्देशक ओके, जस्ट अ मिनिट, 3च आहेत. 3 आहे. तर 3 वजा 3 तर किती येणार? फरक म्हणजे 0 येणार. ओके, 3 वजा 3 येणार 0. फरक काढायचा. फरक बरोबर 3 वजा 3 0. तर इथे आपण प्रश्न क्रमांक 5 मधले जेवढे तिन्ही प्रश्न आहेत ते बघितलेलं. तर आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये x अक्षाला समांतर व y अक्षापासून 5 एकक अंतरावर किती रेषा आहे आणि त्यांची समीकरणं कोणती? तर इथे हा आपला x अक्ष आहे आणि इथे हा y अक्ष आहे. ओके, x आणि y अक्ष. तर 5 एकक अंतरावर x अक्षाला समांतर पाहिजे. x अक्षाला समांतर म्हणजे अशी येणार, म्हणजे इथं असेल धन असेल तर x बरोबर 5 ही येतील आणि खाली असेल 5 एकक अंतरावर, म्हणजे समजा इथं 5 आहे तसं इथं ऋण 5 आहे. यावेळी किती येणार? x बरोबर वजा 5. तर इथं उत्तर लिहिताना काय लिहायचं? या आकृतीवरून तुमच्या लक्षात आलं असेल. x अक्षाला समांतर व 5 एकक अंतरावर, x अक्षापासून 5 एकक अंतरावर 2 रेषा आहेत. त्यांची समीकरणे. पहिल्याचं समीकरण काय आलंय बघा, धन असेल तर त्यांची समीकरणे x बरोबर 5 व x बरोबर वजा 5 ही त्याची उत्तरं येणार. ओके, x बरोबर 5 आणि x बरोबर वजा 5. तर आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. कोणतीही वास्तव संख्या e घेऊन y अक्ष व x बरोबर a या रेषेमधील अंतर ठरवा. आता हा प्रश्न जर समजायचा असेल तर तुम्हाला थोडंसं ही आकृती तुम्ही उत्तरामध्ये काढा, जेणेकरून याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर हा हा x अक्ष आहे आणि हा कुठला आहे? y अक्ष आहे. आता x बरोबर a अशी रेषा आहे. a ही कुठलीही वास्तव संख्या आहे. तर समजा पहिली आपण शक्यता समजूया. समजा x बरोबर किंवा x ही बरोबर a जी आहे, लिहिताना असं लिहूया. समजा a हा शून्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे धनसंख्या आहे. ओके, धनसंख्या आहे. तर इकडे कुठेतरी असणार आहे तो a, आणि मग त्यावेळेची ही रेषा असणार ती x बरोबर a असणार. a बरोबर धन असेल तर त्यावेळी y अक्ष आणि यांच्यामधलं अंतर, इथला निर्देशक किती आहे? 0. ओके, हा 0 आहे. तर त्यावेळी y अक्ष व x बरोबर a असं लिहूया. म्हणून y अक्ष व x बरोबर a हे अंतर, यामधील अंतर या ह्याच्यामध्ये y त्यांच्यामधलं अंतर किती येणार आहे? अंतर बरोबर a वजा 0 येणार. ओके, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, a वजा 0. तर a वजा 0 केल्यानंतर ते अंतर किती येणार आहे? तर aच येणार. ओके,
ए वजा शून्य म्हणजे एच येणार. तर हे पहिल्यामध्ये आलं अंतर. आता समजा दुसरी शक्यता घेतली. समजा ए शून्यापेक्षा लहान आहे म्हणजे ऋण संख्या. ऋण संख्या म्हणजे कुठे येणार? ती शून्याच्या डावीकडे येणार, इकडे. तर एक्स बरोबर, तर असं आपण समजा त्याला ऋण चिन्ह आहे, ऋण ए वजा ए असं जर असेल, काहीतरी ऋण चिन्ह दिलं असेल, ऋण संख्या आहे, किंवा एक्स बरोबर एच लिहा, पण ती ऋण संख्या आहे, ए ही ऋण संख्या आहे असं समजा. आता अशा ह्याच्यामध्ये वाय अक्ष व एक्स बरोबर ए मधील अंतर, असं ज्यावेळी अंतर असेल तर ते किती येणार आहे? अंतर काढताना काय करतो आपण? मोठी संख्या. आता शून्याच्या डावीकडे असणारी संख्या लहान येणार, त्यामुळे मोठी कोण येणार? शून्य येणार. म्हणजे शून्य वजा, तर ती काय असणार आहे? ऋण असणार आहे ना. ओके, ऋण ए वजा ई. ओके, किंवा ऋण संख्या असं आपण डायरेक्ट म्हणतो, ऋण चिन्ह द्यायला नको. शून्य वजा ई. ओके, तर असं जर आपण केलं, जस्ट मिनिट, तर याचं उत्तर किती येणार? वजा ए येणार. पण इथे ए ऋण संख्या आहे असं समजेल. ओके, तर त्यावेळी चिन्ह काय येणार? वजा ए येणार. म्हणजे समजा एक उदाहरण दाखल घेऊया. एक्स बरोबर समजा ए 5 आहे, तर त्यांच्यामधलं अंतर 5 वजा 0 म्हणजे किती येणार? पहिल्या अटीनुसार 5 येणार. आणि समजा एक्स बरोबर वजा 5 आहे, तर 0 वजा वजा 5, तर वजा वजा सुद्धा काय येणार? अंतर 5च येणार. या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, ए आणि वजा ए थोडस तुम्हाला गोंधळ होईल. आता इथे एक्स बरोबर ए, तर दोन उत्तर येतात. म्हणजे ए पण येते अंतर आणि वजा ए पण येतं. ऋण संख्या असेल तर वजा आहे. म्हणजे बघा, ए ही ऋण संख्या आहे म्हणजे कुठली तरी 5, तर ऋण अंतर धनच येणार. ओके, पण ए ही ऋण असेल त्यामुळे ते ऋण चिन्ह आहे त्याला. हे थोडस समजायला तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. आता बघा, याच्यावरून आपण अंतर कसं काढणार? म्हणून एक्स बरोबर ए व वाय अक्ष, किंवा वाय अक्ष व एक्स बरोबर ए यामधील अंतर बरोबर, हे बघा, ज्यावेळी दोन्ही उत्तर येतात, धन पण येते आणि किंवा ए येते आणि वजा ए येते, त्यावेळी हे लिहायचं मॉड्युलस व्हॅल्यू घ्यायची त्याची. ओके, हे गणित भाग 1 मध्ये आपलं झालेलं आहे त्याचं. तर त्याची धन किंमत अशी घ्यायची. अंतर धनच आहे ना, मात्र ते जे ए आहे ते धन किंवा ऋण असेल, पण अंतर मात्र नेहमी हे धनच येणार त्याचं. तर हे त्याचं उत्तर येणार. तर इथं आपला जो 7 पॉईंट प्रॉब्लेम सेट संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 आहे तो इथे आपला संपतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो प्रकरण आहे तर त्याच्यातले काही प्रश्न सुरू करूया.